नमस्कार. आज आपण बघणार आहोत ॲक्ट ॲज इफ टेक्निक. म्हणजे आपण जे काही जसं व्हिज्युअलाइज करतात त्या पद्धतीने ही टेक्निक आहे, तेच आपण बघणार आहोत. तुम्ही विचार करा आणि जे काही विचार केले ते तुमच्या समोर येईल असं म्हणजे व्हिज्युअलाइज करायचं आहे. म्हणजे जे इच्छा तुम्ही स्वतःसाठी मागितले आणि ती इच्छा खूप लवकर तुमच्या समोर येऊन उभी राहिली. तर तो आनंद कसा तुम्हाला द्विगुणित करता येईल ते एन्जॉय करायचं आहे. म्हणजे ॲक्शन घ्यायची आहे त्याच्यावर आणि ॲक्ट करायचं आहे. म्हणजे एका नाटकाद्वारे आपल्याला ते ॲक्टिंग करायची आहे. तर ते कसं करता येईल? तर आणि तुम्हाला असं वाटत असेल का हे पॉसिबल आहे का? तर हो, नक्कीच पॉसिबल आहे. आपण एखादी ॲक्टिंग केली आणि त्याला पूर्णपणे भावनात्मक होऊन जर केलं तर ते रिॲलिटीमध्ये येत असतं. तर ह्याच पद्धतीने आपल्याला ॲक्टिंग करायची आहे. म्हणजे जसं की एखादं आपण नाटक करत आहोत ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर हे नक्कीच पॉसिबल आहे आणि बिलकुल ते पॉसिबल होते. तुम्ही करून बघा. आणि हे होऊ शकते की ब्रह्मांडाची ही एक शक्तिशाली टेक्निक आहे. हे होऊ शकते का? हे तुम्हाला जर डाऊट वाटत असेल तर हा डाऊट पहिले क्लिअर करून घ्या आणि त्यानंतरच, कारण कोणतेही डाऊट ठेवलं मनामध्ये तर ते एनी टाईम डाऊटच चालत राहते आणि ते या टेक्निकमध्ये कुठला ना कुठला डाऊट येऊन ते मॅनिफेस्टेशन हे होत नसतं. म्हणून सर्वात प्रथम डाऊट काढून टाकायचा आहे ना, नक्कीच होऊ शकते. जेव्हा आपण ठरवतो, सबकॉन्शियस माइंड जेव्हा ठरवते तेव्हा ते गोष्ट पूर्ण करत असते. तर ह्या नाटक जे आहे, जे ॲक्शन आपण आपल्या इच्छेवर घेणार आहोत, तर त्यालाच ॲक्ट ॲज इफ ही टेक्निक म्हटल्या जाते. ही ब्रह्मांडाची शक्तिशाली प्रेयर म्हणून सुद्धा ओळखल्या जाते किंवा सर्वात जास्त पॉवरफुल टेक्निक म्हणून ओळखल्या जाते. जसं आपल्या मनाला जे वाटते की ही चमत्कारी टेक्निक आहे, तर ते ज्याला ज्या गोष्टीवर बिलीव्ह होते तर ते करायचं आहे आणि ह्या जी काही इच्छा आहे त्याला आपल्याला एखाद्या नाटकाप्रमाणे याचं रिॲक्ट होऊन एखादं नाटक जसं पाहत आहोत आपण आणि ते समोर होत आहे आणि कोणतीतरी इच्छा आपली पूर्ण झाली तर तो आनंद कसा असतो, तर ते हे एखाद्या नाटकाप्रमाणे आपल्याला करायचं आहे आणि आपलं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करायचं आहे. आणि मी तुम्हाला आज सांगणार आहे की ही पॉवरफुल शक्तिशाली जी टेक्निक आहे ती कशी करायची आहे. म्हणजे ही टेक्निक सर्वांसाठी काम करते. मी सुद्धा केली आहे, माझ्यासाठी सुद्धा काम केली, तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा काम करणार. तर ते बिलीव्ह सिस्टम जे म्हणतात ना, विश्वास पे दुनिया कायम है जसं म्हणतात, तसं विश्वासावर सर्व संसार चालत आहे. आपण एखाद्या व्यक्तीवर जेव्हा डोळे झाकून विश्वास ठेवतो तर ते आपल्याला माहीतच आहे की ती व्यक्ती आपलं छानच करणार आहे. तर त्याच पद्धतीने आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. ही टेक्निक सर्वांसाठी काम करत आहे. ही टेक्निक कधीच फेल झालेली नाही आहे. हे लक्षात घ्या आणि ही टेक्निक विश्वास ठेवून करा, नक्कीच ते काम करणार. तर ही टेक्निक कशी काम करते, तर तुम्हाला एखाद्या इझी याच्यामध्ये सांगते, सर्वात सोप्या याच्यामध्ये. एखादे छोटे बालकं असतात तेव्हा ते खेळ खेळत असतात. एखादी मुलगी असेल तर ती घर घर की कहाणी म्हणून खेळत असते. म्हणजे घर घर कसं खेळायचं ते ती सांगत असते. कसं खेळतात, तर तिच्याकडे ना की खेळणे आहेत ना काही आहेत, पण ती कुठून ना कुठून ते शोधून काढते आणि तिला फक्त खेळायचं आहे. तर आपल्याला सुद्धा ते एक नाटक करायचं आहे आणि आपल्याला समजायचं हे नाटक पूर्ण झालं आहे. आणि जसं नाटक पूर्ण झालं म्हणजे आपले नाटक म्हणजे समजा, मी नाटकाबद्दल बोलत नाही, आपल्या इच्छेबद्दल बोलत आहे. जे की तुमचं डिझायर आहे, जी तुमची इच्छा आहे त्या याच्याबद्दल मी सांगत आहे. तर ती इच्छा जी आहे ती पूर्ण झाली आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतर आपण कसं रिॲक्ट करणार आहोत ते आपण एखाद्या ॲक्शनद्वारे पार पाडणार आहोत. जसं की सोप्या याच्यामध्ये मी याच्यासाठी सांगते की तुम्हाला ती टेक्निक कशी यूज करायची आहे ह्याबद्दल मी सांगणार आहे. जसं की 4-5 बालकं आहेत आणि त्यांना घर-घर खेळायचं आहे. म्हणजे एखादी मुलगी आहे त्यामध्ये आणि तिला घर-घर खेळायचं आहे. तर ना की तिच्याकडे छोटे भांडे आहेत, ना काहीच नाही आहेत, पण तिला खेळायचं आहे. तर ती ठरवलं आहे, तिच्या सबकॉन्शियस माइंडला सांगितलं आहे की मला खेळायचं आहे आणि ती
कुठूनही आता छोटे मुले जेव्हा खेळत असतात, जेव्हा मुली खेळत असतात, त्यांनी गोळा करत असतात. जसं की पाण्याचा स्वयंपाकाचं पहिले डिसाईड करतात, काय बनवायचं, कुठे बनवायचं. मग सगळ्यांना सांगते 4-5 मुलं असले तर तू 2 झाकणं आण, तू 2 पानं आण, तू रेती आण. जसं की झाडणीच्या काड्या असतात त्या आणतात. म्हणजे त्यांनी गोळा करतात, सर्व साहित्य गोळा करतात आणि त्याला मस्तपैकी भावनात्मक होऊन खेळत असतात. जसं की त्यांनी रिॲलिटीमध्ये खेळत आहेत. ना की त्यांना समजत आहे की आपण काय करत आहोत, कारण ते छोटे बालकं आहेत. तर आपल्याला सुद्धा एक छोटं बालक म्हणूनच आपल्याला ॲक्शन घ्यायचे, आपल्याला नाटकाद्वारे ते पूर्ण करायचे. कारण ॲक्ट ॲज इफ ही टेक्निक आपण करणार आहोत, तर आपल्याला ह्याच पद्धतीने करायची आहे. मग ती मुलगी काय करते, पाण्याचा चाय बनवते, ते बॉटलचे झाकणं गोळा करतात, पानं आणलेले आहेत, त्या झाकणाने त्याला पोळीचा आकार देतात आणि ती पोळी गरम करून शेकून झाली आहे, ते जेवण बनवलं आहे, मातीचा भात बनवतात. म्हणजे मुले जसं ज्या पद्धतीने खेळतात ना, त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. मग ते मुलं काय करतात, पाण्याचा चाय बनवतात आणि ते चाय खरंच रिॲलिटीमध्ये पीत आहेत असं म्हणून ते सुरकी घेऊन पीत असतात. तर आपल्याला कसं वाटतं की हे खरंच चाय पीत आहेत का काय? पण त्यांनी पाण्याचा चाय करून त्याचा मजा घेत असतात, आनंद घेत असतात, की आपण खेळत आहोत असं त्यांनी ॲक्ट करत असतात. आपल्याला सुद्धा तेच करायचं आहे. आपली जी इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे. आपण सुद्धा त्याच पद्धतीने, मी याच्यासाठी सांगितली की तुम्हाला इझी वेमध्ये समजलं पाहिजे म्हणून. तर आपल्याला सुद्धा ही टेक्निक त्याच पद्धतीने करायची आहे आणि आपलं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करायचं आहे. जसं की मी ह्याच पद्धतीनं केलं आहे. माझं हे यूट्यूब चॅनल खोलायच्या अगोदर माझी खूप इच्छा होती, पण मला ह्या यूट्यूबमधलं काहीच समजत नव्हतं, काहीच येतसुद्धा नव्हतं. चॅनल कसं खोलणार, कसं ग्रो करणार, मी याच्यावर काय टाकणार, हे सुद्धा मला कळत नव्हतं. पण माझी इच्छा खूप होती. एक दिवस काय झालं, मी सगळ्यांना फोन केली का तुम्हाला यूट्यूबमध्ये काही समजत असणार तर कुणी मला हेल्प करा, मला सांगा. पण सगळे म्हणाले की आम्हालाच येतच नाही. तर मग मी ठरवलं की मला करायचंच आहे. मी प्रयत्न केला तर ते ओपन झालं. ओपन झाल्यानंतर काय टाकणार हे कळतच नव्हतं. मग मी जे रूटीनमध्ये फॉलो करते तेच मी तिथे टाकायला चालू केलं. त्यानंतर जसे व्हिडिओ टाकायला एलोएचे व्हिडिओ टाकायला चालू केलं आणि ते ग्रो पण झालं. एकाच दिवशी 20 सबस्क्रायबर झाले आणि मला खूप आनंद मिळाला. मी ठरवलं की आता हे यूट्यूबच चालू करणार आणि याच्यावरच मी फोकस करणार. तर ते नक्कीच ग्रो करत आहे. तर माझं हे मॅनिफेस्टेशन होतं की माझं यूट्यूब चॅनल खोलणार आणि मी तिथे बनवणार. तर मी या अगोदर काय करत होती, कोणाचा तरी एखादा व्हिडिओ बघत होती आणि असं समजत होती की मी आता याचा व्हिडिओ टाकला आहे, माझं हे चॅनल आहे, माझ्या ह्या चॅनलचं नाव आहे आणि याला खूप सारे व्ह्यू आले आहेत आणि सबस्क्रायबरसुद्धा वाढले आहेत. असं 5 मिनिटाचं एखादी डोळे झाकून इमॅजिनेशन करायचे आणि लेट गो करून सोडून देत होती. पण ते आज रिॲलिटीमध्ये आलं. त्याच पद्धतीने जेव्हा माझ्यासाठी काम केलं तर हे नक्कीच तुमच्यासाठी काम करणार. तर विश्वास ठेवायचा आहे. तर तुम्हीसुद्धा तुमचं जे काही इच्छा आहे ते जे काही आहे ते एका शांत ठिकाणी बसायचं आहे आणि समजायचं आहे की ती गोष्ट पूर्ण झाली आहे. जसं की एखादं घर तुम्हाला पाहिजे आहे, तर ते घर कोठे घेतले आहे, ती जागा कुठली, गाव कुठलं, आणि तुमचे किचन कुठे आहे, तुमचं पार्किंगची गाडी कुठे लावलेली आहे, तुमचं गार्डन कुठे आहे, तुमच्या नावाची प्लेट कोणती आहे, तसं ते इमॅजिन करायचं आहे आणि डोळे झाकून लांब श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे आणि जसं पहिले लांब श्वास घेतला त्याला थोडं होल्ड करायचं आहे, नंतर सोडायचं आहे. ह्या पद्धतीने ब्रीदिंगवर फोकस करून 2 मिनिटं ब्रीदिंगवरच फोकस करत राहायचं आणि नंतर डोळ्यासमोर इमॅजिनेशन करायचं. जर ज्यांना डोळ्यासमोर इमॅजिन करता नाही येत असणार तर डोळे खोलून करायचं आहे. जसे की ज्यांना जॉब आहे, त्यांनी टीचर बनायचं आहे, तर त्यांनी समोर मुलं बसलेले आहेत. माझं इथे जे काही शिकवायचा ब्लॅकबोर्ड आहे तो ब्लॅकबोर्डवर लिहित आहात आणि तुम्ही टीचिंग करत आहात. तर असं समजायचं इथे शिकवत आहे आणि मी मुलांना शिकवत आहे आणि मुलं तुम्हाला क्वेश्चन करत आहे, असं इमॅजिन करायचं आणि ते नंतर खरंच रिॲलिटीमध्ये येते. असे ॲक्टिंग करायची आहे. तर खरंच खूप मस्त ही टेक्निक आहे. तुम्ही करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगाल. आणि हे करत असताना सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे खुशीमध्ये राहायचं आहे
आणि वर्तमान काळात राहायचं आहे आणि त्याला पूर्णपणे भावनात्मक होऊन बनवायचं आहे. म्हणजे जी झाली आहे ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही खुशीमध्ये राहता तेव्हा ह्या युनिव्हर्ससोबत कनेक्ट राहता आणि युनिव्हर्ससोबत कनेक्ट राहिल्यामुळे ब्रह्मांडाला असं वाटते की हा रिसीव्ह मोडमध्ये आहे, याची इच्छा पूर्ण झाली आहे. म्हणून ब्रह्मांड सुप्रीम पॉवर हे ब्लेसिंग देत असते आणि आपल्या त्या ब्लेसिंगमुळे आपल्याला आपली इच्छाही पूर्ण होत असते. तर ह्या पद्धतीने ॲक्ट ॲज इफ टेक्निक आहे आणि खरंच चमत्कारिक आहे, पॉवरफुल आहे. फक्त विश्वास ठेवा, विश्वासावर सर्व संसार आहे. त्याच पद्धतीने ह्या टेक्निकवर विश्वास ठेवा, तुम्ही करून बघा आणि मला सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न वाटले तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक यू सो मच. गॉड ब्लेस यू.